प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की. एक जोरदार टाळी वाजवून आपण देवाला धन्यवाद करूया. प्रियनो, आज गेले आठवडाभर प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला व्यवस्थितरित्या सांभाळलं. मगाशीच आपण प्रार्थना केली की आपल्याकडनं जे पण काही चूक अपराध पाप झाली असेल तर सगळ्यांनी पश्चाताप करा, कारण पश्चाताप करणं खूप गरजेचं आहे. तसंच प्रियानो, प्रत्येकाला क्षमा मागणं आणि त्याला क्षमा करणं हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आजचं वचन आपण बघूया. त्या वचनाच्या माध्यमातून प्रभू येशू ख्रिस्त काय बोलत आहे. मत्तई अध्याय 21 नवीन करार. मत्तई अध्याय 21 वचन 18. प्रत्येकाला वचन ठाऊक आहे, पण आज परमेश्वर देवाचा आत्मा या वचनातनं काय बोलणार आहे प्रत्येकाने शांततेत ऐकून घ्या. आपले मोबाईल असेल तर पहिले ते सायलेंट मोडवर ठेवा. हालेलुया. मत्तई अध्याय 21 वचन 18 मी वाचतो, लक्ष द्या. या ठिकाणी हेडिंग आहे अंजिराचे निष्फळ झाड. निष्फळ म्हणजे काय की ज्याला फळ नाही. प्रेज द लॉर्ड. निष्फळ म्हणजे ज्याला फळ नाहीये. प्रेज द लॉर्ड. ध्यान देऊन ऐका, लक्षपूर्वक ऐका, हे वचन काय सांगत आहे. मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते. ते पाहून तो त्याच्या जवळ गेला, पण पानाशिवाय त्याला त्यावर काहीच मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, यापुढे तुला कधीही फळ न येवो. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. हे पाहून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटले, अंजिराचे झाड लगेच कसे वाळून गेले? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्या ठाई विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर या डोंगरालाही तो उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणाल तर तसे होईल. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. आमेन, आमेन. आता आपण शेवटचं वचन वाचलं की तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. प्रेज द लॉर्ड. हे ज्यावेळेस आपण वचन वाचलं, वचनाचं हेडिंग आहे अंजिराचं निष्फळ झाड. म्हणजे झाड आहे पण त्याला फळच येत नाहीये. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त वाटेवरनं चालले त्यांच्या शिष्यांबरोबर. प्रभू येशू ख्रिस्त वारंवार उपवास प्रार्थनेमध्ये होते. प्रेज द लॉर्ड. ते या शरीराला काय देत नव्हते, जेवढं मुबलक तेवढंच त्या शरीराला देत होते. पण ते काय करत होते? उपवास प्रार्थनेमध्ये राहून, प्रेज द लॉर्ड, ते आत्मिक दान वरदान रिसीव्ह करत होते. आपण बघितलं प्रभू येशू ख्रिस्त मध्यरात्री उठून प्रार्थना करत होते, डोंगरावर जात होते. हालेलुया, हालेलुया. जेव्हा एक व्यक्ती मध्यरात्री प्रार्थना करतो त्याचं कनेक्शन डायरेक्ट परमेश्वरासोबत होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू ख्रिस्त ज्या शिष्यांना घेऊन जात होते, का घेऊन जात होते? की माझ्या शिष्यांनी पाहावं मी काय करतोय आणि जे मी करतोय तेच त्यांनी पण करावं. पण ज्या वेळेस शिष्य त्याच्यासोबत जात होते ना, तर शिष्य काय करायचे माहितीये? डोंगरावर झोपा काढत होते. बरोबर ना? आपण बघितलंय, बायबलमध्ये वाचलंय आपण. येशू स्वतः डोंगरावर त्या तिघांनाच घेऊन जात होते, पेत्र, याकोब आणि, कारण ते मंडळीचे एक सिनियर होते. पेत्र सगळ्यात मोठा होता. हालेलुया, हालेलुया. देवबाप त्यांना घेऊन जात होते आणि हे दाखवत होते की मी जे करतोय तुम्ही ते करा. पण ते झोपा काढत होते. कारण प्रार्थना केल्यानंतर काय होतं माहितीये? देवाचे दान वरदान आणि त्याची फळं आपल्यामध्ये येतात. हालेलुया, हालेलुया. बघा, ज्या वेळेस वाटेवरनं येशू ख्रिस्त चाललेत, त्यांना भूक लागलेली. ध्यान देऊन ऐका आता. त्यांना भूक लागलेली, पण त्या ठिकाणी जेव्हा त्यांनी बघितलं, अरे वा, झाड खूप हिरवगार दिसतंय, म्हणजे याचा अर्थ त्याला फळं लागलेले असणार आहेत. ज्यावेळेस येशू तिथं गेले, बघितल्यानंतर त्यांना त्या झाडावरती एकही फळ दिसलेलं नाहीये. प्रेज द लॉर्ड.
ठीक आहे ठीक आहे, राहू दे, सोड सोड सोड. त्या झाडावर एकही फळ दिसलेलं नाहीये. तुम्हाला माहिती याच्यातनं देवाला काय सांगायचंय? झाड हिरवगार दिसतंय, त्याला फळ नाही, पण येशूने तिथं काय उद्गार केलेत माहितीये का? की 19व वचन बघा. आणि वाटेवर अंजिराचे झाड होते, ते पाहून त्याच्या जवळ गेला, पण पानांशिवाय त्यावर काय मिळालं नाही. मग त्याने त्याला म्हटले, यापुढे तुला कधीही फळ नाही हो. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. काय झालेलं आहे? वाळून गेलेलं आहे. येशूनी फक्त मुखातून एक शब्द टाकला की तुला कधीच फळ नाही हो, आणि ते वाळून गेलं. प्रेज द लॉर्ड. आता याच्यावरनं आपल्याला काय शिकायचंय? हिरवगार तर झाड दिसतंय पण फळ नाहीये. माणसाचंही तसंच आहे. चर्चला येतोय, प्रार्थना करतोय. अरे वा सिस्टर, खरंच तुम्ही किती प्रार्थना करता. ब्रदर, तुम्ही किती प्रार्थना करता. रविवारचं डेली तुम्ही टायमावर चर्चला येता, पण त्याच्यामध्ये फळ नाहीये. फळ कोणतं फळ? शांती, आनंद है ना, प्रीती, नम्रता, सहनशीलता, चांगुलपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, हे आत्मिक फळच नाहीयेत. अरे बाहेरून दिसतोय ब्रदर सिस्टर लय भारी आहे, पण माफी करण्याचं अंतःकरणच नाहीये, क्षमा मागण्याचं अंतःकरणच नाहीये. त्याच्यामध्ये जर देवाचे फळ नाहीये, ते झाड कसं आहे माहितीये? दिसायला तर हिरवं टवटवीत आहे, पण आतून सडलेलं आणि कुजलेलं आहे ते. हालेलुया, हालेलुया. आपण एखादं फर्निचर जेव्हा घेतो ना, त्याला आपण असं करतो, बघतो का नाही वाजून, बघतो का नाही ते पोकळ आहे का जाड फळीच आहे का फुसक्या प्लायवूडच आहे. आपण त्याला ठोकून बघतो इकडून तिकडून. अरे हा 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 हा, हे चांगलं फर्निचर आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मग आपण म्हणतो हे टिकाऊ आहे. का? कारण ते लॉंग लाईफ जाणार आहे. आतनं पण ते कसं आहे, टणक आहे, बाहेरून पण चांगलं आहे. नाहीतर मग बाहेरचे सुंदर आणि सडा हुआ अंदर. फळवाले बघा किती हुशार असतात. रात्रीचे फळ विकायला बसतात काही काही लोक, है ना. जिथं बरोबर छिद्र पडलेलं असतं, किड्यांनी खाल्लेलं असतं, ते काय करतात, ते बरोबर खालच्या बाजूला लपवून ठेवतात आणि वरती छान दिसतं. माणूस जातो, अरे वा, तिथं 200 रुपये किलो होतं, इथं तर आपल्याला 80 रुपयेच भेटतंय. प्रेज द लॉर्ड. ले लो भाभी, देखो कितना अच्छा है. बरोबर तिथंच बोट लावणार तो, देखो अच्छा है, ये फल बहुत अच्छा है, लगेच टाकणार. आणि घरी गेल्यावर बाया बाया बाया, त्याचं असंच हो, त्याचं तसंच हो, सडलेलंच फळ दिलं. अरे तू लक्ष दिलं का? तुमचं काम होतं ते चेकिंग करणं, तुम्ही स्वतःला चेक केलंय का? प्रेज द लॉर्ड. मी कुणाला काय बोललोय, स्वतःला चेक केलं का? आत्म्यामधनं नका दाखवू मी किती छान आहे, माझ्यामध्ये किती देव आहे बघा. पण आपण कुणाला माफ करतोय का? आपण कुणाची माफी मागतोय का? हालेलुया, हालेलुया. अहो, ज्याच्यामध्ये माफीचं अंतःकरणच नाहीये, ते ख्रिस्ताचं लेकरू कधीच होऊ शकत नाही. येशू ख्रिस्ताला जेव्हा क्रुसावर खेळलं, काय बोलला? इतका मार खाऊन पण, इतकं सहन करून पण, हे पिता यांना क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. काय म्हणला प्रभू? काय म्हणले प्रभू? काय म्हणले? मग आपण क्षमा केली पाहिजे का नाही केली पाहिजे? प्रेज द लॉर्ड. आपण माफी मागितली पाहिजे का नाही पाहिजे? हालेलुया. अहो, सदुकी परुषी वारंवार येत होते. तिला नको ही छेडू, तू बस. सदुकी परुषी वारंवार यायचे, वारंवार येऊन ते प्रभूची चुका काढायचे. प्रेज द लॉर्ड. अहो गुरुजी, तुम्ही व्यभिचारी स्त्रियांमध्ये का बसलात, है ना, मनातनच बोलायचे. पण त्यांना काय वाटायचं, हा कोण आहे काय माहिती. पण येशूला बरोबर त्यांचा अंतर आवाज समजत होता. बरोबर त्यांना उत्तर भेटत होते का नव्हते? हालेलुया. अरे ज्याच्यामध्ये वचन आहे त्याच्यामध्ये परमेश्वर आहे. आपल्याला या अंजिराच्या झाडासारखं नाही व्हायचं. दिसायला वरून टवटवीते, ब्रदर अँड सिस्टर किती चांगले तुम्ही, हालेलुया. पण आतमध्ये जर फळ नाहीये, दानवरदान नाहीये, तर तो व्यक्ती काहीही कामाचा नाही. तो पूर्णपणे शून्य आहे. तो लबाड व्यक्ती म्हणला जातो. माझ्या डोळ्यांनी, मी जेव्हा ख्रिस्तामध्ये प्रॉपर नव्हतो ना, माझ्या डोळ्यांनी मी बघितलं, पास्टर साहेब चर्च संपल्यानंतर चोरून लपून जात्यात. अहो, मी स्वतः बघितलं, गाय छाप असे चोळत्यात, तिकडं तिकडं बघत्यात, कुणी बघताय का? थाप मारते, खातायत.
मी बघितलंय, पण मी तेव्हा देवामध्ये होतो पण प्रॉपर नव्हतो. आणि मला त्यांना बघून असं वाटायचं हे चालत असं वाटतं. बरं झालं बाबा चालतंय. हालेलुया. त्या मंडळीवर काय असर पडणार आहे? पाळक साहेब चुना लावत्या, ते मंडळीला बी चुनाच लावणार आहेत. नाव नाही घेत मी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक व्यक्ती मला म्हटला, तुमच्या पास्टर लोकांची लय मजा आहे राव, बायकाच घेऊन फिरत आहेत. मला दुःख वाटलं. अहो म्हणला ब्रदर, तुमच्या पास्टरला मी बघितलं, मी नावं नाही ठेवत, तुमचे पास्टर मस्त त्यांना रिक्षात घेऊन फिरत होते हो. काय उत्तर द्यायचं आपण? म्हणलं मी नाही जात, माझा नाही म्हणलं ते पास्टर, मी जातच नाही म्हणलं त्यांच्याकडे, मी कवाच सोडलंय त्यांना. प्रेज द लॉर्ड. अरे बाहेर से सुंदर सडा हुआ अंदर. काय फायदा आहे लबाड सेवकाई करून? हालेलुया. एकदा पाप झालं, परमेश्वर एकदाच उभा करणारे, एकदाच सांगणारे, एकदाच मंडळी देणारे, सगळे एकदाच होणारे, वारंवार नाही होणार. कारण बायबल क्लिअर सांगतं, वचन हे पण सांगतं, मी मोहात पडलो किंवा देवानी मला तिथे ढकललं म्हणून मी थोडस माझ्याकडनं गलती झाली. अरे चुका करा, छोट्याशा करा, पण मोठे पाप करतान आणि परत म्हणतान अरे वा मला चर्च चालू करायचे, कधीच होणार नाही. हे लिहून घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि ढोल वाजवतात आता, मला चर्च चालू करायचंय. सगळे कुठाने करून बसले. बाहेरून चांगलंय पण आतून. कालही आम्ही ज्या घरामध्ये गेलो तिथंही आम्ही प्रार्थना केली, सगळं काय केलं, फक्त त्यांना म्हणलं ब्रदर कसं वाटलं? अहो म्हणले खरंच शांतता वाटली म्हणली हृदयाला. काय झाली म्हणले? शांतता वाटली. किती सुंदर स्तुती आराधना, किती सुंदर वचन. जाताना मी त्यांना एक पण बोललो, म्हणलं ब्रदर अँड सिस्टर माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मी क्षमा मागतो. अहो पास्टर तुम्ही कशाला क्षमा मागता? माझ्या देवानी मला शिकवलंय. हालेलुया. आपल्याला प्रत्येकाला क्षमा मागणार आणि माफ करणार व्हायचंय. अंजिराचं झाड व्हा, पण नुसतं दिसायला हिरवं टवटवीत नाही. चांगले कपडे घातल्याने कुणी चांगला होत नसतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजही मी बघितलं गरीब पास्टर आहेत, गरीब आहेत, अजूनही कुणी भाजी विकतंय, अजूनही कुणी सिक्युरिटीचं काम करतंय, पण अभिषेकाने इतके भरलेत ना, खूप भरलेलेत. पण काही लोकांना काय वाटतं, तर त्याच्याकडे जायचंय, त्याचे स्वतःचे वांदे, तिकडं चला तिथं लय मोठं आहे, तिकडं चला तिकडं मस्त सुटाबुटातले पास्टर आहेत बघा, तिथं हजारो लोक येतात. अरे काय हजारो लोकांमध्ये जाऊन करायचंय? अरे देव तुझ्याकडे लक्ष देतो का हे बघ. वचन सांगतं, तुझ्या खोलीमध्ये जा, दार खिडक्या बंद कर, तुझ्या गुप्तदर्शी पित्याला माग, म्हणजे तो तुला उघडपणे त्याचं प्रतिफळ देईल. हालेलुया. अरे आशीर्वाद मिळवणं तुमच्याकडे आहे. पास्टर तुम्हाला मार्गदर्शन देतील, पास्टर तुम्हाला देवाचा रस्ता दाखवतील. प्रेज द लॉर्ड. पण त्या मार्गावर कसं चालायचंय हे तुमचं काम आहे. पास्टर नेहमी तुम्हाला बघायला आहे का कुणी काय करतंय, कुणी काय करतंय? पण देव तुम्हाला नेहमी पाहतोय. आपल्याला झाड तर बनायचंय, पण असं झाड बनायचंय, प्रेज द लॉर्ड, 12 महिने फळ देणार. एक फळ आहे ते तुम्हाला 12 महिने सापडणार. केळी, बरोबर ना? आहे का त्याला कुठला सीझन? 12 महिने बघा तुम्ही आहेच, है ना? नारळ पाणी, बरोबर ना? 12 महिने बघा आहेच. पण आंबा तेवढ्या मोसमातच येणार आहे. येतो का नाही येत? हिवाळ्यामध्ये खाल्लंय का कुणी आंबा? कलिंगड खाल्लंय का कुणी हिवाळ्यामध्ये? ते पण कधी येतं? देवाला पण किती काळजी आहे. कलिंगड थंडगार आहे बाळा, उन्हाळा आहे कलिंगड खा, बरोबर ना? देवानी सीझन वाईज फळं पण किती ठेवलेत ना बरोबर. प्रेज द लॉर्ड. पण केळच का ठेवलं? कॅलरीज देतय ना. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून वचन काय सांगतं, त्या अंजिराच्या झाडाला प्रभूनी पाहिलं की त्याला फळ नाहीये आणि एकच शब्द बोलला, या पुढे तुला कधीच फळ नाही हो. ते लगेच काय झालं? काय झालं? वाळून गेलं. ज्यावेळेस तुम्ही आणि मी असे स्वर्गात उभा राहतो ना, उभा असे, येशू फक्त आपल्याकडे नजर देईल, स्वर्गदूत तिथं असतील, तुमच्या आधी मी उभा असेल तिथं. चला आनंद साळवे मिनिस्ट्रीला आणा. कोण कोण होते? आणा सगळी मंडळी, सगळे असे लाईनीत उभा राहतील. त्यांचा पाळक पहिला घ्या समोर. 2 स्वर्गदूत येतील मला असे धरून, असे पुढे आणतील. प्रभू हा पाळक आहे त्यांचा. जीवनाचं पुस्तक काढा.
बघा काय काय चाललंय. करेक्शन माझं होणार आहे तिथं. काय केलं? प्रार्थना केली का? मंडळीला व्यवस्थित वचन दिले का? माझी सुवार्ता व्यवस्थित केली का? प्रेज द लॉर्ड. कुणाला चुगल्या ठेवल्या का? कुणाला नावं ठेवले का? कुठं व्यसन केलं का? कुठल्या स्त्रीसोबत व्यभिचारी काम केलं का? हालेलुया. सगळं रेकॉर्ड तिथं आहे. मी करेक्ट राहिलो ना, करेक्ट, तर येशू म्हणून पुढचा स्टेप याला घेऊन जावा, स्वर्गाचं राज्य द्या. मी जर चुकीचं ठरलो, मी माझ्या शब्द तोंडाने नाही बोलणार, प्रेज द लॉर्ड, पण मला राईटच व्हायचे आणि करेक्ट होऊन मला स्वर्गात जायचे आणि तुम्हालाही घेऊन जायचं. एखादा सेवक जर चुकीचा ठरला ना, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, त्याचं जेव्हा रजिस्टर मध्ये दिसेल ना, मंडळीमध्ये एक स्त्री होती, त्या स्त्री सोबतच पाठीमागनं गुलुगुलू गप्पा चालल्या होत्या. हळूच बाहेर जाऊन खुळखुळा वाजवत होता. लांब तिकडे जायचं, 200 किलोमीटर तिथं दारू पिऊन पालथा पडत होता आणि परत येऊन आंघोळ पांघोळ करून टायसूट घालून यायचा, मी सेवा करून आलो. सगळं लिहिलेलं असणार आहे. त्या पाळकामुळे अख्ख्या मंडळीचा नाश होईल. काय होईल? नाश होईल, नाश. परमेश्वर काय म्हणून माहितीये का? ह्या आणि याची मंडळी उचला. का माहितीये? तुम्ही त्यांनी शिकवलेलं ज्ञान तुम्ही घेतलं. जे पाळकामध्ये स्पिरिट असतं ना, जेव्हा असा हात ठेवला जातो ना, ते स्पिरिट त्याच्यामध्ये जातं. हे लक्षात ठेवा तुम्ही. मी कधीच कोणाचा हात माझ्या पास्टर शिवाय मी ठेवून घेत नाही. कुठलीही येऊ द्या, मी ठेवत नाही. हालेलुया, हालेलुया. पाळकामध्ये जे फळं आहेत ना, तेच मंडळीमध्ये रिसीव जाणार आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्यामध्येच वाईट फळं आहेत, तुमच्यामध्ये तेच येणार आहे. प्रेज द लॉर्ड. अहो, भिकाऱ्यासोबत चांगला माणूस राहिला, बरोबर, भिकाऱ्यांच्या टोळीमध्ये चांगला बिझनेसमॅन जरी बसला ना, त्या बिझनेसमॅनला ते काय म्हणणार? हा पण भिकारीच दिसतोय. पण तोच भिकारी जर चांगल्या बिझनेसमॅन लोकांसोबत बसला ना, अरे हा पण कोणीतरी प्रोजेक्ट मॅन दिसतोय, याचं पण काहीतरी प्रोजेक्ट असेल. हालेलुया. आपल्या फळांवरनं आपल्याला लोकही ओळखणार आहेत आणि तुम्हालाही त्या फळांवरनं ओळखायचंय की कोण काय करतंय, कोण सेवक कसा आहे, कोणची मंडळी काय करते. पण नावं कुणाला ठेवायचे? हालेलुया, हालेलुया. म्हणून वचन सांगतं ना, येशूने काय केलं? लगेचच सांगितलं, तुला कधीच फळ नाही लागावं. आज आपण हे करतोय कशासाठी करतोय? बरं, याच्यातनं चर्चला येऊन काय फायदा आहे हो? हा, चर्चला येऊन आपल्याला बरकत भेटते, घरामध्ये चांगलं वातावरण येतंय, घरची लोक सुधारतायत, व्यसन सुटतोय, आहे ना, परमेश्वर पैशाची बरकत देतोय, घरं देतोय, सगळी संपत्ती देतोय. याच्यासाठी येशू आहे का? याच्यासाठी येशू आहे का? हे तर इथंच ठेवायचे आपल्याला. घरं बांधतात, मोठमोठे बंगले बांधतात इथंच. नंतर आपल्याला कुठं जायचंय? कुठं जायचंय? तिथं सगळ्यात मोठी चेकिंग होणार आहे. हालेलुया. म्हणून मी सांगतो काय सांगतोय? लक्ष द्या. अंजिराच्या झाडासारखं जर आपण झालो तर ते फळं देणारे पाहिजेत आणि 12ही महिने आपण फळं देणारे पाहिजेत. हालेलुया. एखाद्यावरती प्रार्थना केली ना, त्याचं उत्तरच आलं पाहिजे. प्रार्थना त्याचीच स्वीकारली जाते ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. थोडं लेट होईल प्रियांनो, पण काम प्रभूचं थेट होणार आहे. हालेलुया, हालेलुया. बघा वचन 20. हे पाहून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटले, अंजिराचे झाड लगेच कसे वाळून गेले? काय सांगितलंय? अंजिराचे झाड लगेच कसं काय वाळून गेलं? आता शिष्य सोबत आहेत, हा, शिष्य बघतायत येशू काय करतोय, किती चमत्कार करतोय, तरी सुद्धा यांना प्रश्नचिन्ह पडलंय. प्रेज द लॉर्ड. तरी सुद्धा या शिष्यांना प्रश्नचिन्ह पडलंय. एकमेकांना म्हणतात, झाड कसं काय वाळलं? अरे पेत्रा, बघ ना कसं काय झाड वाळलं कसं काय झाड? त्यांना काय माहिती? अरे तुमच्या सोबत जो आहे ना, तो अखंड सृष्टीचा निर्माण करता आहे. अरे तो जे बोलणार तेच होणार आहे. हालेलुया. पण हे कमरेवर हात देऊन बघत असतील, काय भारी यार बोलत असतील ना शिष्य, हला आतापर्यंत झलमलो यार, पण असं कधी बघितलं नाही. आतापर्यंत बघितलं येशू हात ठेवतोय, कोडी बरे करतोय, लंगडे चालवतोय, हे करतोय, पण काय यार एकच शब्द टाकलाय, तुला कधीच फळ नाही लागावं, आणि ते सुकून गेलं. त्यांच्यामध्ये चर्चा चालली असेल ना, ते म्हणले असेल ना, अरे थॉमस, ए थॉमस बघ ना. थॉमस इंग्लिश मध्ये, थोमा मराठीमध्ये, अरे थोमा बघ ना,
काय जबरदस्त काम झालंय, है ना? आश्चर्यचकित झाले असतील शिष्य, अरे कसं काय वाढलं असन. त्यांना काय माहिती, अरे त्यांच्यासोबत जो उभा आहे ना त्यांनीच हे झाड पण बनवले, मग झाड त्याचं ऐकणार नाही का? प्रेज द लॉर्ड. वादळ जेव्हा उठलं होतं, येशूनी ते शांत केलं. लोक म्हणले हा कसला माणूस आहे, अरे वादळ वारे पण याचं ऐकायला लागलेत. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला काय डाऊट आहे का येशूवरती? आहे का तुम्हाला काय डाऊट? आहे का डाऊट? प्रेज द लॉर्ड. आहे का डाऊट? येशू बरा करू शकतो, करू शकतो, आरोग्य देऊ शकतो, बरकत देऊ शकतो, सामर्थ्य देऊ शकतो. हालेलुया. काय डाऊट आहे का? मग कायला टेन्शन घ्यायचंय? कशाला टेन्शन घ्यायचंय? आहे का काय काम टेन्शन घ्यायचं? मी आजारी आहे, अरे बापरे काय होईल, काय नाही होत. गबास. कोण आहे तुझ्यासोबत? कोण आहे? प्रेज द लॉर्ड. गरिबी आली, घाबरायचं काय कारण आहे? आ कोण आहे आपल्यासोबत? राजांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त. काय टेन्शन आहे? आहे का कुणाला टेन्शन? आहे का कुणाला टेन्शन? कशाला टेन्शन घ्यायचं? सैतानाला टेन्शन द्या. टेन्शन आलं त्याला बोलायचं, सैताना इकडे ये, माग फिर, खालीस थोडस वाक आणि लात घालायची, चल निघून जा. हालेलुया. आत्मिक मध्ये बोलायचं. कशात बोलायचं? ते असतो माहितीये तुम्हाला, ते बाहेर पण उभा आहे. अरे यार माझ्याविषयी प्लॅनिंग चाललाय, तो त्याची टीम घेऊन बाहेर बसला असेल. पालक साहेब म्हणतात त्याला बोलवायचं, त्याला उलट फिर म्हणायचं, खाली वाक म्हणायचं आणि ठॉय द्यायचं येशूच्या नावात. प्रेज द लॉर्ड. त्यांची पण आता चर्चा मीटिंग चालती. प्रत्येक चर्चा बाहेर ती मीटिंग करत असतात. ती चर्च मध्ये येऊ नाही शकत, त्यांना माहिती तिथं गेलं की लय फटकीत. हा ते बाहेर थांबतात, मीटिंग करतात आणि ते हळूच बघतात. हा त्या बहिणीवर देवाचा अनुग्रह दिसतोय बर का, हिला घेऊया पट्ट्यात जरा. ती बहीण म्हणणार अरे वा देवा धन्यवाद, देवा धन्यवाद. पण जाता जाता ठेस लागणार. चम्मारी ठेस लागली मला, कुणीतरी शिवी दिली वाटतं, झालं गेला. असे कशाला कोणी शिवी दिली? तो अनीट बघितलं नाही म्हणून ठेस लागली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अहो स्वर्गदूत तुमच्यासाठी ऍक्टिव्ह आहेत. तुम्ही बोला ना तुम्ही, प्रभू तुझे स्वर्गदूत माझ्यासाठी पाठव. का नाही प्रभू पाठवणार? प्रेज द लॉर्ड. 20वे वचन. हे पाहून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटले, अंजिराचे झाड लगेच कसे वाळून गेले? पुढे वचन सांगतं, येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्या ठाई विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही पण कराल. प्रेज द लॉर्ड. प्रभूने काय सांगितलं? अंजिराच्या झाडाला मी केल्याप्रमाणे तुम्ही करताल. म्हणजे प्रभूने तिथं काय सांगितलं? वाळून जा. ते काय झालं? आता तुम्ही जर म्हणतान, लक्ष द्या, तुम्ही जर म्हणतान प्रभू मला तू बरकत दिलेली आहेस, वारंवार जर म्हणतान ती बरकत तुमच्याकडे येणारच. पण तुम्ही म्हणतान कसं करायचं, लय टेन्शन आलंय, आता काय करू, हप्ता तर आलाय, आता कसा भरू, नाही जर भरला तर तो बँकवाला दारात येईन, ते येणारच. तुम्ही त्याला आमंत्रण दिले, कमॉन बँकवाले आजा मेरे दार पे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर विचार करता आता काय करू, एखाद्याला बघतान काय झालं, अहो काय सांगू तुम्हाला, अहो मला खूप त्रास झाला, हो काय झालं, चेक केलं तर माझा रिपोर्ट कॅन्सरचा आला. भाई एवढ्या चांगल्या बायाला कॅन्सर, बाबा मला नको व्हायला सैतान म्हणून. अरे वा, कॅन्सरला घाबरती, कमॉन कॅन्सर. तो असा सैतान कॅन्सरवाल्याच्या वेळात हात टाकन, चल जरा तिच्या घरामध्ये जाऊ आपण. कारण वचन काय सांगतंय, येशू काय म्हणला, मी जे केलंय ना मग तुम्ही पण करता. काही लोक काय म्हणतात माहिती आपल्या बायकोला, तुला अक्कल नाही, तू गिन्यान गेलेली आहेस. तिचं खरंच गिन्यान आहे ना, जाईन निघून. खरंच सांगतो, तिचं गिन्यान पूर्ण निघून जाईन, ती मंद होऊन जाईन. काही लोक म्हणतात ना, गैबाने तुला अक्कल नाही. काय म्हणतात? खरंच बोलतात, अरे खरंच बोलतात. त्यांना वाटतं बायको म्हणजे मश्करी, सहज बोलून जातात. तुझं गिन्यान मातीत गेलंय, ते खरंच जाणार आहे, 100% गेल्याशिवाय राहणार नाही.
हालेलुया. मी आणि माझ्या पत्नीमध्ये आम्ही अंडरस्टँडिंग करतो. आता माझ्याकडनं चुकलं ना, मी म्हणतो पाळकीनबाई मला क्षमा करा, मग ती म्हणते हो हो ठीक आहे. कधी कधी तर मी असं बसलेलो असं ना, मी आवाज देणार, राणी चहा बनव ग, पण देवाचा आत्मा मला सांगतो रिस्पेक्टफुली नाव घे. मग मी म्हणायचो पाळकीनबाई थोडा चहा बनवता का? हो देते ना पास्टर साहेब. ज्याचा त्याचा आदर आणि मान सन्मान झाला पाहिजे. ती जर माझी पत्नी, मला तुम्ही पाळक म्हणता तर ती कोण आहे? प्रेज द लॉर्ड. तो आदर, ते कैलास भाऊनी लय मोठं बर्थडे विश केलं होतं, असे बोलत होते पाळकीनबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेज द लॉर्ड. थॉमस आंटी, हा पाळकीन आई म्हणले, आई बघा सिस्टरनी बरोबर ऐकलं होतं. पाळकीन आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाला सुद्धा माहिती, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. प्रेज द लॉर्ड. ज्याला त्याला त्याचा त्याचा दर्जा देणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्या ठाई विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. पुढे वचन सांगतं, इतकेच नाही तर ह्या डोंगरालाही तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणलात तरी पण ते होणार आहे. आता जाऊन त्या डोंगरापाशी उभा नका राहू आणि म्हणू नका ए जा समुद्रात, ए जा समुद्रात. हे आत्मिक तुम्हाला सांगितलंय. हा नाही तर सैतान तुमच्या कानात म्हणन, हा पास्टरनी वचन सांगितलंय, आता डोंगर जाऊ दे, त्या दगडालाच बोलत बस. अहो रातभर म्हणले तरी जाणार नाही. देवानी काय केलं माहितीये? हे उदाहरण दिलंय की तुम्ही तुमच्या तोंडाने ना असं काही बोलू नका. आलं लक्षात? प्रेज द लॉर्ड. येशूमध्ये तेवढी ताकद होती. येशूने सांगितलं असं ना डोंगराला, डोंगराला कशाला, झाडालाच बघितलंय आपण. पण आपल्याला देवाने काय केलं माहितीये? ती अथॉरिटी दिलेली. बोल, ज्या चुकीच्या गोष्टी त्या बोलू नको. हे तुम्हाला काय सांगितलंय? तुम्ही जर डोंगराला म्हणले ना, आता डोंगरामधनं ज्वालामुखी बाहेर येतो, बघितलंय ना आपण चॅनलवरती. जर तुम्ही बोलले ना लांबून, प्रभू तो ज्वालामुखी तसाच राहू दे, मी प्रार्थना करतो राहू दे, तो बाहेरच यायला नाही पाहिजे. जर हा फुटून उद्रेक झाला तर सगळं नासधूस होईल. देव ती प्रार्थना ऐकन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव ती प्रार्थना ऐकणार. आपल्याला हे उदाहरणं दिलेत. आपल्याला ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला थांबवायला सांगितलंय. बोलू नकोस, थांब. बोलू नकोस, थांब. प्रेज द लॉर्ड. कैलास भाऊ उद्या कुठे जायचंय? कशाला? कुठं जायचंय पण नेमकं? हा बघा, मला फोन केला, मला काय म्हणले की पास्टर साहेब आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ध्यान देऊ नये का, उद्या प्रार्थनेला जायचंय. त्यांचं कुणी रिलेटिव्ह का कुणी ओळखीचं असेल तर ते मेंटल हॉस्पिटलमध्ये. तुम्हाला माहिती, मी आज 15 दिवस झालं प्रार्थना करतोय. काय करतोय माहिती? मी खोटं नाही बोलत, मी विधीवर उभा आहे, मी लबाड नाही बोलत आहे. मी प्रार्थना करतोय की प्रभू, जे मेंटल लोक आहेत ना, ज्यांना येडं म्हणून हॉस्पिटलमध्ये टाकले, त्या हॉस्पिटलमध्ये मला घेऊन चल. मला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची, कारण गरज त्यांना आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती, आम्ही काल कुठे गेलो होतो प्रार्थनेसाठी? आम्हाला ज्यांनी इन्व्हाइट केलं ते कोण होते माहिती का? मेंटल हॉस्पिटल मधले तिथलचे ते कर्मचारी होते. मग विचार करा, कनेक्शन बघा कसं लागलं. मी घरात रात्री प्रार्थना करतोय, मला मेंटल लोकांवर जाऊन हात ठेवून प्रार्थना करायची. बरोबर कैलास भाऊचा फोन आला, आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये प्रार्थनेला जायचंय. आणि आम्ही ज्याच्या घरी गेलो त्या हॉस्पिटलचा तो एक चांगला तिकडचा कर्मचारी आहे. मी म्हणलं अंकल, आम्ही तिथे जर समोर आलो तर, अहो या ना, मला फोन करा तुम्ही, मी घेऊन जातो तुम्हाला तुमच्या पेशंट पर्यंत. प्रेज द लॉर्ड. मग मला सांगा, देव प्रार्थना ऐकतो का नाही ऐकत? हा, ऐकतो का नाही? 15 दिवस झालं मी प्रार्थना करतोय, मला मेंटल हॉस्पिटलला जायचंय, कारण त्यांना गरज आहे. त्यांना गरज आहे, खरी गरज त्यांना आहे. जे येडे झालेत ना त्यांना खरी गरज आहे. सैतानाने त्यांना येडं करून टाकलंय. आपल्याला तिथं जायचंय. एखादा पाळक म्हणतो त्याच्या चर्चमध्ये किती आहेत? 50 जण आहेत ना. मग बाजारात समजा एखादी ती सिस्टर ब्रदर भेटले, अहो प्रेज द लॉर्ड, कसे आहेत ब्रदर, बरे आहेत का तुम्ही? अच्छा अच्छा अच्छा, काय करता? काय नाही, व्यवस्थित चाललंय. काय म्हणता, बरं आहे का? हा बरं आहे. चर्चला जाता का? कुठं जाता? हा आम्ही अमुक अमुक चर्चला जातो. हा का? नाही, मी पण चालू केलंय, मी पण चालू केलंय. या 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 या, कधी या आमच्या चर्चला. कशाला? लगेच त्याला कानामध्ये, मी सांगितलं ना गेल्या वेळेस, सर्पाची आत्मा. अहो ते पास्टर आहे ना, मला माहिती आहे तो चांगला नाहीये, कशाला त्याच्याकडे जाता? आपल्या चर्चला या. प्रेज द लॉर्ड. अहो ते पास्टर मला माहिती आहे
ते असा करतो तो तसा, कुठं तिकडे जाता, तिथं काय भेटणार आहे का तुम्हाला? अहो चला आपल्या चर्चला या तुम्ही, बघा किती चांगलं आहे. झालं, ती बी मंडळी लगेच गेली सापासारखी त्याच्या मागं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अरे जिथं आहे ना, स्टँड राहा, धरून राहा. परमेश्वर हेच कष्ट बघतो. अरे चर्च छोटा असो तर मोठा असो. प्रेज द लॉर्ड. एक बहीण पण आली होती आपल्या इथं, दादांचे नातेवाईक आली होती, लेकरूबाळ होत नाही. तिला बोललो होतो रेग्युलर चर्च अटेंड कर, माझा परमेश्वर तुझा गर्भ उघडल. नाही ऐकलं. पण तिच्या पाठीमागनं ज्या पोरी आल्या है ना, कोणाला मुलगा झाला, कोणाला मुलगी झाली, सगळ्यांना जे जे भेटलं, लेकरं त्यांचे आता रांगायला लागले. पण अजूनही ती सिस्टर या चर्चला पळ, या चर्चला पळ, तिकडं पळ, अरे इकडं मला लेकरू होईल, या चर्चला गेल्यावर लेकरू होईल. आता तर माझ्या आत्मिक पिता जे माझे पास्टर त्यांच्या चर्चला जाऊन बसायला लागले, दोघं बी लेकरू पाहिजे. काय बोलायचं? ते वचन बरोबर सांगतं ना. लोक म्हणणार तुम्हाला भुलवणार, अरे प्रभू इकडे आहे, अरे प्रभू तिकडे आहे, अरे प्रभू तिकडे आहे. हालेलुया. तुम्ही विश्वास ठेवला ना, इथं पण देव आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून वचन काय सांगते? विश्वास ठेवशील तरच देवाचे गौरव. बऱ्याच लोकांनी वर्ष घालवले, अजून घरातलं व्यसन गेलं नाही, घरामध्ये भांडणं तेच चाललेले आहेत, सगळ्या गोष्टी तशाच चाललेल्या आहेत, गर्भ राहत नाहीयेत, पैशा पाण्यामध्ये बरकत नाहीये, बरेच वर्ष झालेले तेच चाललेत. कुठाने का? इकडं पळण तिकडं पळण, तिकडं पळण तिकडं पळण. मोबाईल घेऊन बसणं, अरे वा 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 ह्या चर्चला जाऊ, हे भारी चर्च आहे, चाललेलं की ते ऍड्रेस काढत तिकडं. असा आशीर्वाद भेटत नाही. भोंगे नाही बनायचं आपल्याला. आपल्या शेजारच्याला बोला, भोंगा बनू नकोस. भोंगे कसे असतात माहिती ना, मो 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 आणि ओ. मग नंतर शेवटी त्याला जागा नाही भेटली, ते कुठं घुसतं माहिती का? लाकडामध्ये जाऊन घुसतं. म्हणजे फुलावरचा भोंगा शेवटी त्याची कॅटेगरी कुठे येते? लाकडात घुसावं लागतं त्याला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जिथं आहे तिथंच मी राहणार, जिथं आहे तिथंच माझा परमेश्वर मला बरकत देणार, जिथं आहे तिथंच टिकून राहील. हालेलुया, हालेलुया. म्हणून इथं 22 वचन, आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले, ते तुम्हाला मिळेल. हालेलुया. एका वचनामध्ये असं सांगितलंय, ते तुम्हाला मिळालेच असा विश्वास धरा. आपल्या शेजारच्याला बोला जरा, बोला जरा, असा हात लावा. हा लावा लावा, हात लावा. तुम्ही लावा सिस्टर, दोन्हीकडे असे हात लावा. शेजारी कुणी असं असे हात लावा. आता असा हलवा, बोला, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला मिळालेच असा विश्वास धरा. आमेन. आता भेटणार. प्रेज द लॉर्ड. पण आता घरी जाऊन बोलू नका, परमेश्वरा खूप वर्ष झाले कानात सोन्याचे कानातलेच नाहीये, मला कानात नाही भेटणार. हा मावशी म्हणले, मावशीला भेटलेत वाटतं. अरे काका दिलेत का? हा मान हलवते, दिलेत. हा बघा, हे बघा, आपल्याला सगळं काही भेटणार, पण पहिलं देवाचं काम करा. प्रेज. मला माहिती आहे मला देव भरपूर देणार आहे, अभि तो सुरुवात आहे. पण मी जी प्रार्थना करतोय, देव बरोबर मला तिकडेच घेऊन चाललाय. आता मेंटल हॉस्पिटलला जाऊन आलो का, आता दुसरी प्रार्थना सगळ्यांनी करायची. आपण आता जेलमध्ये घुसायचं, चोरी करून नाही बरं का, प्रार्थनेसाठी जायचंय. नाही तर म्हणते नाही तर शलमन म्हणत, पास्टर मला म्हणले जेलमध्ये जायचे, आबी काम खलास. आता जेलमध्ये जातो, एखाद्याला टपकवतो, जेलमध्ये जातो, आणि त्याला सुवार्ता सांगतो. परमेश्वरानं पाप करून जेलमध्ये गेला, आता बस तिथंच. कारण सलमान भाऊ एक दिवस खवळले होते, भाऊ आता मी कोणाला सोडणार नाही, माझं आयुष्य मला जेलमध्येच वाटतंय. मी म्हणलं तुझे शब्द कॅन्सल करतो, नाही मी जाणार, म्हणलं कॅन्सल करतो. नंतर भाऊसाहेब थोडेसे रागात शांत झाले. म्हणलं काय म्हणत होता? ते नाही भाऊ, मी जरा रागात होतो ना. अरे राग म्हणजे भीक माग. त्या रागात जर केलं असतं तर आमचा शलमून तिथं असा बसला असता, मम्मी डब्बा कधी घेऊन येते, पप्पा बोलत नाही, दादा तर बघत सुद्धा नाही, आनंद भाऊ तर गायबच झाले,
आता कसं होईल, आता काय करू? मग बसला असता. मी गेलो होतो जेव्हा माझ्या मेहुण्याला भेटायला, मला तर सोडत नव्हते, पण माझा मित्र तिथे जेल पोलीस आहे, त्यांनी एक चिठ्ठी दिली आणि मला आतमध्ये पाठवलं. तुम्हाला सांगू, अहो ते भिकारी कसे असतात, भिकारी भिकारी नाही का, मंदिराच्या बाहेर कोणी आलं, हे दे माय, दे माय, दे माय करत असते, ऐका नाही, देना 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 करतात. आले की माग एखादा एखादा बघितलं चांगला, हे दे नाही, हे दे ना. अहो सेम अवस्था तशी त्या जेलमध्ये. मी असा तिथं गेलो, माझ्या मेवण्याचं नाव तिथं पुकारलं, असा चांगला गुटगुटीत होता, जेलमध्ये गेला, एवढीशेच केस, एवढीशेच केस. अरे म्हणलं काय होतास तू? खरंच सांगतो, मी खोटं नाही बोलत. अहो त्या जेलमध्ये गेलो, तिथं पहिलं सांगतात की आडनाव घेऊन सांगतात, ए चला रे, एवढे एवढे लोक आलेले आहेत, नावं घेतात, फलाने हे ते अमुक तमुक. मग सगळ्यांना तिथं बसवलं जातं. ते बिचारे वाट बघतात, हा कवा येईन, मी कवा फोनवर बोलत, कधी माझा माणूस येईल, कधी माझा माणूस येईल, कधी माझा माणूस येईल. माझा मेवना बिचारा असा किविल मध्ये थांबला होता, असं बघत होता, कोण येतंय कोण येतंय कोण येतंय. मी असं बघितलं, मी असं, तिथं काच होती, इकडं फोन पलीकडे फोन, मी असं थांबलो, उभा राहिलो, म्हणलं आमचा माणूस कवा येतोय, म्हणलं कोण आलंय काळ भंगार आहे सर बाजूला, मला तेव्हा दाजी मी. अरे म्हणलं पहिलं तर छान होतं, आता असा घाणता झालास. मग रडतोय, दाजी काही पण करा, मला काढा बाहेर. म्हणलं का रे, काय झालं? लय तलवार घेऊन फिरत होता ना, फाडून टाकेन. हा रडायला लागला, दाजी काहीतरी करावं. त्याचे वडील माझे सासरे फक्त फोन कानाला लावला, ढसा ढसा दगडासारखा माणूस रडत होता आपल्या पोराला जेलमध्ये बघून. विचार करा त्या बापाव काय आला असेल. म्हणलं मामा साईड लावा, म्हणलं थांब, म्हणलं करू, म्हणलं काय ना काय. आता काय म्हणतो माहितीये का, दाजी कुणी इथं झापड मारली का मी हे गाल करन आणि म्हणून चाललो मी घरी, मला नाही मारामारी करायची. हे का सांगतोय मी, प्रेज द लॉर्ड. एक छोटासा राग आहे ना, एवढा लांब घेऊन जातो ना, मग पस्तावा करून काही फायदा नसतो. मी हे उदाहरण का दिलं, कारण आमचे सर तसे बोलत होते. दादा मला आडवत, दादा म्हणले अरे त्याला फोन कर, बघ तो कसा करायला लागलाय. आणि मी जेव्हा फोन केला, भाऊ आज खलास, त्याच्यामध्ये कोण घुसला होता काय माहिती का, वास्तव मधला संजय दत्त घुसला होता काय माहिती. ए डाल दूंगा चेकेचे, आज खलास, आज फाडून टाकणार. भाऊ मला तर असं वाटतंय माझं आयुष्य जेलमध्ये. अरे म्हणलं असं नको बोलू, असं बोलू नको. पण आज बघा बाळ किती सुंदर येऊन बसलंय. बाळ येतं, बसतं, त्याचं त्याचं काम करतं, पण थोडंसं उशिरा येतं. पण बाळा लवकर येत जा, आणखी तुला देव आशीर्वादित करणार आहे. हा आमेन म्हणला, शिकला बाळ, शिकला आपलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून काय सांगतो मी, वचन सांगतं, जो बोलेगे, आजपासून बोलू नका वाईट. मी खरंच सांगतो, मी सगळं निगेटिव्ह बोलायचं सोडलंय. सगळं जे पण होईल, प्रार्थना चालू आहे. मी कुठल्या लेवलची प्रार्थना करतोय मला माहिती. आपण जेव्हा पॉझिटिव्ह मध्ये चालतो ना, जेव्हा आपण पॉझिटिव्ह मध्ये चालतो ना, ठीक आहे, पवित्र आत्मा आपल्याला सहकार्य करतो. पवित्र आत्मा त्याच लोकांसोबत राहतो जे चांगले उच्चार काढतात, त्याच्यासोबतच पवित्र आत्मा नेहमी राहतो कनेक्ट मध्ये. प्रेज द लॉर्ड. पण जेव्हा चुकीचं बोलणार ना, नाही राहत मग. म्हणून बायबल याकोबाच्या पत्रामध्ये काय सांगतं, जीभ हे आग आहे, आग आहे ना, ती जीभ काय करन, रान पेटून टाकते सगळीकडं, रान. आता 6 खासदार फुटले का नाही, शिंदे सेने आपलं ठाकरे सेनेमधले 6 खासदार फुटले. ते बोलले जिबीनी, या तुम्हाला खोके देतो, बोलले असतील नसतील, देव त्यांना क्षमा करो. प्रेज द लॉर्ड. पण ह्या जिबीमुळे सगळं काय होतंय, बायबल सांगतं तुमची जीभ पूर्ण शरीराला एकतर आशीर्वादित करल, नाही तर पूर्ण शरीराला एकतर अमंगळ करून टाकल. मग आता ते काय घ्यायचं ते तुमच्या हातामध्ये. हालेलुया. तुम्ही वारंवार वारंवार एकच गाणं गात बसाल, तेच तुमचं काय होणार आहे माहिती आहे, ते जीवनामध्ये घडणार आहे. हालेलुया. म्हणून येशूने तिथं काय केलं, अंजिराच्या झाडाला सांगितलं ह्याला कधीच फळ नाही येवो, नाही आलं त्याला फळ. पण आज मी तुम्हाला सांगतो, येशूच्या नावामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताचे 9 दाणं 9 फळं
तुमच्या जीवनामध्ये मी येशूच्या नावात पूर्णपणे मी ते आशीर्वाद तुम्हाला येशूच्या नावात मध्ये मी क्लेम करतो. हालेलुया, हालेलुया. आणि प्रत्येकाने तीच प्रार्थना करायची, तयारी करायची की आपल्या मुखाने चांगलं बोलायचंय. प्रेज द लॉर्ड. कारण देवानी काल आम्ही ज्या घरात गेलतो तेच वचन होतं की पित्याने पुत्राला अधिकार दिलेले आहेत, है ना. पित्याने पुत्राला अधिकार दिलेत. पुत्र कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि आपला पिता कोण आहे? प्रभू येशू. जेव्हा आपण त्याला बोलतो ना, त्यांनी पण आपल्याला अधिकार दिलेत. ते अधिकार घेऊन आता आपल्याला पुढे चालायचंय. प्रत्येकाला एकच सांगतो, टॉम अँड जेरी व्हायचं नाही घरामध्ये. ते कार्टून लागतं ना उंदीर मांजराचं, टॉम अँड जेरी. टॉम अँड जेरी होऊ नका. बघितलंय का सिस्टर कार्टून? तू बघितलंय का टॉम अँड जेरीचं कार्टून? बघितलंय का उंदीर मांजराचं? ते उंदीर जातं त्याच्या शेपटाला चिमटा घेईन, पुढं काय करण, ते मांजर मग त्याच्या मागं मारत फिरतं. टॉम अँड जेरी व्हायचं नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नेहमी चांगलं बोला, जीवनात चांगलं होईल. आशीर्वादाच्या घोषणा करा, जीवनात आशीर्वाद येतील. हा, ठीक आहे. आजचं वचन कळलं? आजचं वचन समजलं का? समजलं का? आता शेजारच्याला बोला जरा मग सारखं, वचन समजलं का? हा, वचन समजलं का? आता बोला, हो मला वचन समजलं. मग आता तोंडाने कसं बोलायचं? वाईट काय बोलायचं? वाईट बोलायचं? चांगलं बोलायचं. चांगलं बोलतान चांगले आशीर्वाद येतील, वाईट बोलतान वाईट आशीर्वाद येतील. कारण येशूने तुम्हाला मला अधिकार दिलेले आहेत. जो येशूवरती विश्वास ठेवतो त्याच्याकडे ते अधिकार आहेत. प्रेज द लॉर्ड. जर येशू बोलतोय झाडाला तुला कधीच नाही तुझा कार्यक्रम फिट व्हावं, झाला. आणि तुम्ही लोकांना म्हणू नका तुझा कार्यक्रम फिट व्हावं, तसं नाही, तुला आशीर्वाद देऊ. प्रेज द लॉर्ड. बघा, हे छोटंसं वचन आहे प्रियांनो. या वचनाच्या माध्यमातून जे पण प्रभूने सांगितलं हे छोटंसं वचन आहे. या वचनाने माझा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. या आपले डोळे आपण बंद करूया. धन्यवाद स्वर्गीय परमेश्वर, तुझे आभार, तुझे उपकार मानतो. आदर, मान, महिमा, गौरव तुला देतो राजा. धन्यवाद करतो या सुंदरच्या समयसाठी. आजचं जे वचन झालं प्रभू, जो विश्वास आहे माझ्या परमेश्वरा तो मंडळीमध्ये टिकून राहू दे, माझ्यामध्येही टिकून राहू दे प्रभू. स्वर्गीय परमेश्वर, प्रत्येकाला तू आशीर्वादित केलं. धन्यवाद करतो. आजचं वचनाचं बीज प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे पेरलं गेलेले प्रभू, ते एक मोठं प्रतिफळ घेऊन येणार होऊ दे. धन्यवाद करतो या समयासाठी. येशूच्या सामर्थ्य नावात ही प्रार्थना विनंती मागतो, नाही का? आमेन.